संधी मिळणार आहे आपल्याला काय वाटतं? खरं संधी मिळत मला संधी देण्याचं काम आदरणीय शरद पवार साहेब नेहमीच करतात आणि ह्या वेळेला तर जास्त मोठ्या प्रमाणात तरुणांना संधी विधानसभा असो, जिल्हा परिषद असो, महानगरपालिका असो या निवडणुकीत मिळणार आहे. जेवढे लोक पक्षातून गेले तेवढी जागा ही तरुण पिढीसाठी तयार झालेली आहे आणि येणाऱ्या विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विधानसभेच्या सभागृहामध्ये जास्तीत जास्त तरुणांची संख्या ही पवारसाहेबाच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असेल आणि पवारसाहेबांनी स्वतःहून तुम्ही मला नावं सुचवा, कोण तरुण विधानसभा लढू शकता, आपल्याला त्यांना उभा करायचं आणि ह्या तरुणांना पुढच्या 20 वर्ष महाराष्ट्रामध्ये समाजकारण राजकारण करायची संधी आपल्याला द्यायची, अशा पद्धतीची भावना आदरणीय पवारसाहेबांनी व्यक्त केली. मगुबाई धाराशिव लोकसभेची जागा जी आहे ती अजित पवार गटाकडनं पार्थ पवार हे नाव चर्चेत आहे. तर असं असेल तर महाविकास आघाडीकडे आपण जागेची मागणी करणार किंवा त्यांच्या विरोधात उमेदवार द्यायची तयारी मागत असणार. असं आहे की महाविकास आघाडीमध्ये इथं सिटिंग खासदार हे ओमराजे आहेत, त्यामुळं मागणी करायचा काही प्रश्न नाही. जे सिटिंग खासदार ते उद्धव साहेबासोबत राहिलेले आहेत आणि कुणी जरी उमेदवार आला, पार्थ पवार आले कुणी जरी आला उमेदवार, तरी महाविकास आघाडीचे उमेदवार हे 100% खासदार म्हणून या ठिकाणावर निवडून येतील. कुणी उमेदवार जरी आला तरी त्याला पराभवाचा सामना निश्चितपणाने करावा लागेल. मला ज्या पद्धतीनं कांद्याचा प्रश्न शिकवतो मात्र केंद्र सरकारकडून मुष्कळ दाबी करण्याचा प्रयत्न देखील होताना दिसतोय. सुप्रिया सुळे असतील किंवा अमोल कोल्हे असतील. असं आहे की केंद्र सरकार हे आता सध्या हिटलरच्या चालीवर चाललेलं आहे. त्यांना एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की जो हिटलर की चाल चलेगा वो हिटलर की मौत मरेगा. आता कांदा असेल किंवा संसदेतला जे काही प्रकार घडला त्याच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी मागणी ज्यावेळेला खासदारांनी मागणी केली, तर आत्तापर्यंत स्वातंत्र्यापासून देशात अशी कधीच घटना घडली नाही. 141 खासदारांना निलंबित केलं म्हणजे हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा नाही, घोटून पार त्याचा खूनच केलेला आहे. आणि हा प्रकार हा देशातला जनता, देशातला युवक उघड्या डोळ्याने बघतोय.